घर आरोग्याचं अन विश्वासाचं, आनंद आणि आशेच्या सहवासाचं, घर आरोग्याचं अन विश्वासाचं. नमस्कार. परवा आमच्याकडे आमच्या महिला कर्मचारी विकनेस थकावट म्हणून आल्या होत्या. त्यांना एक्झामिन केलं असता त्यांच्या नखाच्या खालचा भाग आणि डोळ्याच्या खालचा भाग, ज्याला नेलबेड आणि पालपेपर कंजक्टायल म्हणतो, ते पांढरं होतं. हे रक्त कमी असण्याचं लक्षण आहे. त्यांचं जेव्हा हिमोग्लोबिन चेक केलं त्यावेळेस ते 8.8 होतं. माझ्या दृष्टीने दोन गोष्टी महत्वाच्या होत्या. पहिलं म्हणजे आमच्या हॉस्पिटलमध्ये असून सुद्धा त्या महिला कर्मचाऱ्यांचं हिमोग्लोबिन कमी असणं हे कुठेतरी आम्हाला विचार करायला लावणारी गोष्ट होती. आणि दुसरं म्हणजे मी आणि त्या दोघेही या गोष्टीबद्दल अनभिज्ञ होतो. म्हणून दिव्याखाली किती अंधार आहे हे शोधण्यासाठी मी सर्व महिला कर्मचाऱ्यांचं हिमोग्लोबिन चेक केलं. त्यावेळेस काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आणि असं वाटलं की हिमोग्लोबिन किंवा रक्त याबद्दल थोडीशी माहिती देणं गरजेचं आहे. म्हणूनच हा युनिडायरेक्शनल संवाद आपल्यासमोर सादर करतोय. तर हे हिमोग्लोबिन मोजायचं कसं आणि त्याला कमी केव्हा म्हणायचं? तर तुम्ही कुठल्याही पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीमध्ये गेलात तर तुमचं शिरेवाटे रक्त काढलं जातं आणि ते सेल काउंटर नावाच्या मशीनमध्ये मोजलं जातं. त्यासोबत त्याची स्लाइडही बनवली जाते आणि तीही तपासली जाते. यानुसार हिमोग्लोबिन हे ग्रॅम% किंवा ग्रॅम पर डेसिलिटर मध्ये मोजलं जातं. ते समजा स्त्रियांमध्ये 12 g% किंवा पुरुषांमध्ये 13 g% पेक्षा कमी असेल तर त्याला जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येनुसार ॲनिमिया किंवा रक्त कमी असणं किंवा हिमोग्लोबिन कमी असणं असं म्हणतात. तर हिमोग्लोबिन कमी असण्याची लक्षणं काय? सर्वात कॉमन लक्षण म्हणजे थकवा. तुम्ही शांत बसता असताना तुम्हाला त्रास होत नाही, परंतु जसं तुम्ही काम करायला सुरुवात करता तुम्हाला थकवा जाणवायला लागतो. हिमोग्लोबिन जर 8 पेक्षा कमी असेल तर तुम्ही तुमची दैनंदिन कामं करताना, जसं स्त्रिया घरकाम करताना म्हणा किंवा जिने चढताना म्हणा, अशा वेळेस तुम्हाला दम लागणं सुरुवात होते. यापेक्षाही हिमोग्लोबिन कमी झालं तर ॲक्यूट पल्मोनरी एडिमा नावाचा आजारही होऊ शकतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला बसल्याही दम लागतो आणि ही मेडिकल इमर्जन्सी आहे. त्यामुळे ज्यांना थकवा जाणवतो त्यांनी स्वतः हिमोग्लोबिन चेक करणं हे निश्चितच आवश्यक आहे. आता आपण आपल्या अभ्यासाकडे वळूया. आम्ही सगळ्या फिमेल कर्मचाऱ्यांचं हिमोग्लोबिन चेक केलं होतंच, पण काही क्वेश्चनरी बनवली होती. त्याचा आधार घेऊन आपण थोडंसं हिमोग्लोबिन आणि एकंदर आदर्श जीवन या आहारशैलीबद्दल जाणून घेऊया. आमच्या अभ्यासामध्ये साधारण 30% लोकांचं हिमोग्लोबिन 12 पेक्षा कमी होतं आणि कमीत कमी हिमोग्लोबिन 8.8% होतं. ही सिग्निफिकंट अमाऊंट आहे. आता प्रश्नवालीकडे वळू. पहिला भाग जो आहे तो आहार संदर्भात होता. पहिला प्रश्न होता की तुम्ही नाश्ता करता की नाही. साधारण 5% स्त्रियांनी सांगितलं की त्या घरातनं बाहेर पडल्यानंतर नाश्ता करत नाही. नाश्ता महत्वाचा का आहे? आपलं शरीर जरी रात्रभर शांत असलं, झोपेत असलं तरी शरीर हे काम करतं आणि त्यासाठी शरीर ऊर्जा एनर्जी वापरतं. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आपल्या शरीरातला एनर्जीचा साठा हा कमी असतो. त्याला एनर्जी देण्यासाठी आपण उठल्यानंतर 2 तासाच्या आत नाश्ता करणं हे फार आवश्यक आहे. जेव्हा आपण नाश्ता करत नाही त्यावेळेस नंतर जेव्हा आपलं जेवण होतं दुपारी वगैरे, त्यावेळेस आपण आपली एनर्जी जी गरज आहे ती खूप वाढलेली असते आणि म्हणून आपण खूप खातो. त्याचे सुद्धा अनेक दुष्परिणाम असतात, जसं वेट वाढणं म्हणा किंवा पित्त होणं म्हणा, स्थूलता येणं म्हणा, अशा गोष्टी होतात. डायबिटीसच्या लोकांमध्ये शुगर कंट्रोल होण्यासाठी सुद्धा त्यांनी नाश्ता करणं फार आवश्यक आहे. हा मुद्दा इथे काय विचारात घेण्यात आला तर स्त्रिया हे सकाळी उठल्यानंतर आपल्या घरच्या लोकांचं आवरण्यामध्ये म्हणा, त्यांना डबे करून देण्यामध्ये म्हणा, इतक्या गुंतलेल्या असतात की त्या स्वतः नाश्ता करायचा विसरून जातात. माझा एक साधा प्रश्न आहे की तुम्ही जर इतरांना डबे करून देऊ शकता तर स्वतः का खात नाही? म्हणून स्त्रियांनी उठल्यानंतर निदान स्वतःसाठी 5, 10, 15 मिनिट देऊन नाश्ता करणं हे अतिशय आवश्यक आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न होता, तुम्ही व्हेजिटेरियन आहात की मिक्स डाएट घेतात? तर साधारण 75% लोक हे मिक्स डाएट घेतात आणि 24% लोक हे व्हेजिटेरियन. हा प्रश्न विचारण्याचं कारण असं की व्हिटॅमिन B12 जे असतं, जे आधी सांगितल्याप्रमाणे हिमोग्लोबिन बनण्यासाठी फार आवश्यक असतं, ते मांसाहारामध्ये असतं आणि शाकाहारामध्ये फार कमी ठिकाणी मिळतं. म्हणून व्हेजिटेरियन लोकांना किंवा शाकाहारी लोकांना व्हिटॅमिन B12 ची कमतरता आणि त्यामुळे हिमोग्लोबिन कमी असण्याची शक्यता खूप जास्त असते. अशा लोकांनी मांसाहार खाणं हा सल्ला राहीलच, परंतु शक्य नसेल तर व्हिटॅमिन B12च्या सप्लिमेंट्स हे घेणं हे फार आवश्यक आहे. कारण व्हिटॅमिन B12 हे फक्त हिमोग्लोबिनसाठीच नाही तर शरीरातल्या अनेक प्रक्रिया, जसं मेंदूचं काम म्हणा,
चेतातंतू किंवा nerve cellचं काम म्हणा यासाठी फार आवश्यक असतं. यानंतरचा प्रश्न होता की नाश्त्यातले पदार्थ कुठे बनतात. खूप वेळा नाश्त्यामध्ये लोकांना चहा बिस्किट खाताना पाहिलंय, वडापाव भजी खाताना पाहिलंय. मी आता सांगितल्याप्रमाणे सकाळी आपण जेव्हा उठतो त्यावेळेस एनर्जीची गरज ही खूप जास्त असते. अशा वेळेस पौष्टिक आहार जर आपण घेतला तर तो शरीरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये संतुलित घटकांचं ट्रान्समिशन करण्यामध्ये महत्वाचा भाग निभावतो. म्हणून सकाळचा नाश्ता हा असावाच, पण तो सुद्धा पौष्टिक, ज्यामध्ये कडधान्य, भाजी पोळी, फळं, पालेभाज्या यांचा अंतर्भाव असेल तर आपल्याला एनर्जीही मिळते आणि सगळे आवश्यक पोषक घटकही मिळतात. हा प्रश्न विचारण्याचं कारण स्त्रिया बऱ्याच वेळा समजा घरी काही बनवण्यात वेळ नसेल, काही लोकांना 7 वाजता 8 वाजता ड्युटीवर हजर व्हावं, अशी लोक रात्री स्वयंपाक करून ठेवतात सकाळचा आणि धावत पळत कामाच्या ठिकाणी येतात आणि काहीतरी असं निकृष्ट दर्जाचं अन्न नाश्ता म्हणून खातात. सो याला काहीतरी मध्यम मार्गाकडून पौष्टिक आहार खाणं हे गरजेचं आहे. त्यानंतर एक थोडा गमतीशीर प्रश्न विचारला होता. किती लोकांना वाटतं की आपला आहार संतुलित आहे? तर साधारण 30% लोकांना असं वाटतं की त्यांचा आहार संतुलित नाहीये. मित्रांनो, जान है तो जहान है. आपला आहार चांगला असेल, पौष्टिक असेल तर शरीराला आवश्यक घटक मिळतात. शरीर चांगलं तर मन चांगलं आणि जग चांगलं. म्हणून आपला आहार हा संतुलित असणं गरजेचं आहे. संतुलित म्हणजे काय? मी नेहमी सांगतो, आपली भारतीय आहार पद्धत ही फार आदर्श पद्धत आहे. तुम्ही भाजी पोळी, वरण भात, फळं, पालेभाज्या, सलाड या गोष्टी तुमच्या आहारामध्ये असतील, तुमचा आहार संतुलित आहे. आहारामध्ये मसाला, तेल, जास्त तिखट, अतिमीठ या गोष्टी टाळाव्यात. वेळेच्या वेळेस जेवावं. मांसाहाराचा अंतर्भाव शक्य असेल तर असावा. दूध, दुग्धजन्य पदार्थ असावेत. या गोष्टी जरी तुम्ही आपल्या आहारामध्ये ठेवल्या तरी सुद्धा तुम्हाला आवश्यक घटक सहज मिळत जातात. त्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही. आपल्याला हिमोग्लोबिनसाठी आवश्यक घटक कुठल्या आहारात मिळतात? पहिल्यांदा आयर्न किंवा लोहकडे बोलूया. आयर्न हे नॉन व्हेजिटेरियन किंवा मांसाहारामध्ये हिम स्वरूपात म्हणजे थोडक्यात तयार स्वरूपात मिळतं. त्यामुळे मांसाहारामधनं आयर्न फार मोठ्या प्रमाणात ऍब्सॉर्ब होतं, शरीराला उपलब्ध होतं. त्यामध्ये चिकन, मटन या फिश, उकडलेली अंडी यामधनं आयर्न हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतं. लोह हे शाकाहार सुद्धा मिळतं, परंतु ते हिम स्वरूपात म्हणजे तयार स्वरूपात नसतं. ते आपल्याला ऍब्सॉर्ब करून शरीराला हिम मध्ये कन्वर्ट करावं लागतं. आयर्न हे अनेक डाळींमध्ये जसं मूग डाळ, तूर डाळ यांच्यामध्ये असतं. सिरियल्स म्हणजे बाजरी, ज्वारी याच्यामध्ये असतं. अनेक पालेभाज्यामध्ये असतं. दुधामध्ये असतं. जवस, रागी अशा घटकांमध्ये असतं. खजूर, मनुके या गोष्टीतही आयर्न असतं. आयर्न नंतर गरजेचं असतं ते व्हिटॅमिन B12. व्हिटॅमिन B12 हे शाकाहारामध्ये फार अत्यल्प स्वरूपात मिळतं. ते मांसाहारामध्येच उपलब्ध असतं. मी जसं वर सांगितलं आहे. ज्यांना मांसाहार शक्य नाही त्यांनी निश्चितच व्हिटॅमिन B12 सप्लिमेंटचा विचार करावा. त्यानंतर म्हणजे फोलिक ऍसिड. फोलिक ऍसिड हे शाकाहार मांसाहार दोन्हीमध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध असतं. सर्व प्रकारच्या पालेभाज्यांमध्ये फोलिक ऍसिड हे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं. कडधान्य, सिरियल्स, फळं या सगळ्यामध्ये फोलेट हे उपलब्ध असतं. सो फोलेटची कमतरता ही जनरली दिसत नाही. त्यानंतर येतं व्हिटॅमिन C. व्हिटॅमिन C हे लिंबू वर्गीय फळं किंवा सिट्रस फ्रुट्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतं. आवळा, संत्री, मोसंबी यामध्ये व्हिटॅमिन C हे खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं. आपण आपला आहार जर संतुलित ठेवला तर हिमोग्लोबिन बनवण्यासाठी जी काही आवश्यक घटक आहेत ती सहज आपल्याला मिळू शकतात. यानंतरचा प्रश्न होता, किती स्त्रियांना मासिक पाळी दरम्यान किंवा इतर वेळेस एक्सेसिव्ह परव्हाजिनल ब्लिडिंग किंवा अंगावरनं जास्त रक्त जाण्याचा त्रास होतो? 13% स्त्रिया यांना हा त्रास होता. तर तुमचं हिमोग्लोबिन वाढणार नाही. मासिक पाळी दरम्यान रक्तस्राव हा होतच असतो, परंतु जो नॉर्मल जर असेल तर तेवढा रक्तस्राव सोसण्याची किंवा कॉम्पेन्सेट करण्याची कॅपॅसिटी ही स्त्री शरीरामध्ये असते. परंतु तो जर खूप मोठ्या प्रमाणात असेल तर तेवढ्या रक्तस्राव कॉम्पेन्सेट करण्याची किंवा सोसण्याची स्त्री शरीराची ताकद राहत नाही आणि त्यामुळे हळूहळू तुमचं हिमोग्लोबिन कमी होत जातं. मी अशा स्त्रियांना हा सल्ला देईल की त्यांनी लवकरात लवकर जवळच्या स्त्रीरोग तज्ञांना दाखवावं.
यानंतरचा प्रश्न होता की किती स्त्रियांना पित्ताचा आजार आहे. 40% स्त्रियांनी सांगितलं की त्यांना पित्ताचा आजार आहे. पित्ताचा आणि रक्त कमी होण्याचा संबंध आहे का? निश्चितच आहे. ज्यांना पित्त होतं त्यांना इन जनरल अन्न पचनाची तक्रार असते, त्यामुळे व्यवस्थित पोषण तत्व जे आहे ते शरीरामध्ये ॲब्सॉर्ब होत नाही. तर पित्त शमवण्यासाठी जे औषधं घेतली जातात, जसं पॅन40 हे खूप कॉमन नाव आहे, ओमनी हे खूप कॉमन नाव आहे, त्याने पित्त जरी शांत होत असलं तरी व्हिटॅमिन B12 ॲब्सॉर्प्शन फार मोठ्या प्रमाणात कमी होतं आणि त्यामुळे सुद्धा हिमोग्लोबिन कमी होऊ शकतं. बऱ्याच वेळा पित्ताच्या लोकांना अल्सर्स असतात, मूळव्याध असतो, तिथून रक्तस्राव होतो, त्यामुळेही रक्त कमी होऊ शकतं. पित्त का होतं? पित्त होण्याचं फार कॉमन कारण म्हणजे आहाराच्या चुकीच्या पद्धती. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे खूप स्त्रिया नाश्ता करत नाहीत, खूप वेळ उपाशी राहणं किंवा एकाच वेळेस खूप खाणं, यामुळे सुद्धा पित्त होतं. त्यामुळे जेवणाच्या वेळा ह्या रेग्युलर पाहिजेत. दिवसातनं 3 ते 4 वेळेस हे खाल्लं गेलंच पाहिजे. आहारामध्ये खूप मसाला, मीठ, मिरची असणं हे सुद्धा पित्तकारक आहे. आपलं नगर हे अनेक चांगल्या गोष्टीत फेमस आहे, परंतु मावा गुटखा यासाठी सुद्धा आपलं नगर खूप फेमस आहे. बऱ्याच वेळा स्त्रिया तंबाखू जरी खात नसतील तरी मिसरी लावण्याची त्यांना सवय असते. मला जर विचाराल की तंबाखूचा सगळ्यात वाईट परिणाम कुठला, तर मी कॅन्सर म्हणणार नाही, मी म्हणेन पित्त. तंबाखू हे खूप पित्तकारक घटक आहे आणि असे कितीतरी लोक आहेत ज्यांना हार्ट अटॅक आला आणि अटॅकसाठी मी ज्यांना तंबाखू सोडायला सांगितली त्यांना नंतर कळालं त्यांना जे पित्त व्हायचं ते तंबाखूमुळे व्हायचं. त्यामुळे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ जे आहेत हे टाळली पाहिजेत. आपलं जेवण जे आहे ते जमेल तितकं वेळेवर करणं गरजेचं आहे. वेळेवर जेवण करणं का गरजेचं आहे तुम्हाला सांगतो. आपलं शरीर जे आहे ते घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालतं. तुम्ही जेव्हा एका स्पेसिफिक वेळेला जेवत असाल, समजा दररोज दुपारी 1 वाजता जेवत असाल, तर शरीर बरोबर 1 वाजता पचनासाठी आवश्यक घटक जे आहेत ते शरीरामध्ये आतड्यामध्ये तयार करणं सुरू करतं. समजा तुम्ही आज 1 वाजता जेवलात आणि उद्या 3 वाजता जेवलात तर तुमच्या शरीरामध्ये जे पाचक द्रव्य आहे ते 1 वाजता सुरू होतील स्रवायला आणि तुम्ही जेवाल 3 वाजता. सांगड कशी घालणार? साहजिकच तुमचं पचन होणार नाही. शरीराची पचन व्यवस्था व्यवस्थित असण्यासाठी शरीरासोबत चालणं गरजेचं आहे. त्यामुळे जेवणाच्या वेळा या फिक्स असणं अतिशय आवश्यक आहे. तर हिमोग्लोबिन याचा आधार घेत मी इन जनरल सगळ्याच आहार आणि एकंदर जीवनशैली संदर्भात जेवढं काही माहिती देता येईल हे देण्याचा प्रयत्न केला. याशिवाय अजून कुठल्या शंका असतील तर मी डॉक्टर धनंजय वारे आणि माझी सर्व टीम आरोग्य सदन हॉस्पिटल, सावेडी, अहिल्यानगर इथं सदैव आपल्यासाठी तत्पर आहोत. आशा आहे हा संवाद तुम्हाला फायदेशीर ठरला असेल आणि आपण आपलं हिमोग्लोबिन चांगलं ठेवण्याचा निश्चित प्रयत्न कराल. धन्यवाद. आरोग्य सदन, आरोग्य नमन, आरोग्य जतन, आरोग्य वर्धन, आरोग्य सदन, आरोग्य सदन.